या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. तालुक्यातील मणेगावसारख्या खेडेगावातून शिक्षण घेत थेट लेफ्टनंट पदावर यश मिळवणाऱ्या भूमिपुत्र प्रणव सोनवणे यांचा मणेगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा सिन्नर नगर परिषदेचे गटनेते हेमंत वाजे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. अतिशय उत्साहात हा सत्कार समारंभ संपन्न झाला. तालुक्यातील मणेगाव येथील भूमिपुत्र प्रणव सोनवणे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या व कौशल्याच्या जोरावर भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर यश मिळवल्याने मणेगावचे नाव देशभरात गाजले आहे. म्हणूनच ग्रामस्थांच्या वतीने लेफ्टनंट प्रवीण सोनवणे यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मविप्रचे संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णा भगत, बाबूराव गोवर्धने, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, नारायण वाजे, सरपंच स्वप्नाली सोनवणे, ॲडव्होकेट संजय सोनवणे, ॲडव्होकेट CD भोजने, त्र्यंबक सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे, मुख्याध्यापक शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेकांनी लेफ्टनंट प्रवीण सोनवणे यांच्यावर शुभेच्छांचा शब्दरूपी वर्षाव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णुपंत सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचलन SN वाजे यांनी केले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी शालेय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SN न्यूजसाठी सुरेश कपिले. प्रणव लेफ्टनंट झाल्यानंतर त्याचा बाहेर मोठ्या प्रमाणात सत्कार सुरू असताना मी ही संकल्पना राजाभाऊ मुरकुटे, त्र्यंबक दादा, नितीन, इतरही कंपनी यांना मी सांगितलं की त्याचा बाहेर सत्कार होतोय, आपल्याकडे गावचा भूमिपुत्र म्हणून त्याचा सत्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी त्याला काही क्षणात होकार दिला आणि समस्त ग्रामस्थ मणेगाव आणि दोनवीर नगरच्या वतीने आपण हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. असे सत्कार होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण एक शाबासकीची थाप त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. मंचावरील सन्माननीय सर्वांना परिचित आहेतच, मात्र मणेगाव हे असं गाव आहे की जे तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला एक प्रकारचं दिशा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. आमच्या गावामध्ये असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये मणेगावचा माणूस नाही. आणि त्यातली त्यात अत्यंत उल्लेखनीय गोष्ट अशी की प्रणव अत्यंत कमी वयामध्ये त्या ठिकाणी लेफ्टनंटपदी रुजू झाला. दुसरे 2 सत्कारार्थी त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय. त्यामध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये जनरल सेक्रेटरी वेलफेअर फंड कमिटीचे अण्णासाहेब सोनवणे, त्याचबरोबर बाळासाहेब पवार पोलीस पाटील यांना वेगवेगळ्या जिल्हा राज्य स्तरावर त्या ठिकाणी त्यांचा पुरस्कार झालेला आहे. आणि त्यांचा यथोचित गौरव या ठिकाणी व्हावा या उद्देशाने या ठिकाणी या तीनही भूमिपुत्रांचा सत्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. असलेल्या या संस्थेच्या सरचिटणीस निधीमाताई पवार यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं, पण त्यांना आज परगावी त्यांच्या खाजगी कामासाठी जायचं असल्याने त्या काही येऊ शकल्या नाही. पण त्यांनी मला फोन करून सांगितलं का मी अशा कार्यक्रमाला यायची माझी खूप इच्छा आहे, पण मी कामाला येऊ शकत नाही. तर माझ्या वतीने तुम्ही तिथं माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा द्या. तर मी सर्वांनी तर निलेमाताईंच्या वतीने या श्रीमंतींना शुभेच्छा. आज मला खरोखरच खूप आनंद होत आहे की माझ्या गावाने माझा सत्कार केला. म्हणजे हा माझा कौटुंबिक सत्कार, हा क्षण मला सतत प्रेरणा देत राहील. त्यातून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे प्रयत्न मी करेन. मणेगाव म्हटले की ह्या गावाच्या व्यक्तींनी कुठेही आदरच मिळतो व अभिमान
मनेगावकर आहे असं सांगावे वाटते. माझ्या कुटुंबातील आजी आजोबा काका आई वडील तसेच गावातील नागरिक यांच्या आशीर्वादाने मी आज या पदावरती पोहोचलो. माझे वडील ह्याच शाळेत शिकलेले. गावातील शैक्षणिक व संस्कारक्षम वातावरणात 10वी पास होऊन पुढील शिक्षण BSc BEd पर्यंत घेतलं आणि शिक्षक म्हणून भगूर येथे रुजू झाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण केले आणि आम्हा भावंडांना शिकवले. दिवाळी कॅम्पच्या लष्करी वातावरणात आर्मी स्कूलमध्ये शिकताना आर्मीत जायची प्रेरणा मिळाली. वडील शिक्षक असल्यामुळे आर्मी हे क्षेत्र निवडणे हे जरा वेगळेच होते, परंतु आम्हाला आमचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असल्यामुळे आम्ही आमच्या क्षेत्रात यशस्वी झालो. आईने अभ्यासाबरोबर विविध कलागुणांकडे लक्ष दिले. आहार, व्यायाम, योगा, खेळ याकडे तिचे बारीक लक्ष असल्यामुळे आम्ही घडलो. माझ्या असंच आणखी लष्करी अधिकारी या गावातून तयार व्हावे असे मला वाटते आणि त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत करण्यास मला निश्चित आवडेल. मला आपण सत्कार करून गावातील गौरविले, त्यामुळे मी वापस सर्वांच्या ऋणी आहे व ऋणात राहीन. या प्रसंगी मी असं आश्वासन देतो की या गावाचं नाव उंच करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीन.